नमस्कार, मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूजच्या नगर रणधुमाळी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते आणि सध्या आम्ही पोहोचलोय बघा अनेक वर्षाचा पाठलाग करीत करीत या गावाला या शहराला नगर परिषद नव्हती, परंतु ऐतिहासिक निर्णय शिंदे यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला आहे आणि त्यामुळे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड शहराला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे आणि पहिली ही नगर परिषदेची निवडणूक हिवरखेड येथे असणार आहे। परंतु हिवरखेडमध्ये अद्यापही काही विकास झाला आहे का, लोकांना एक माध्यम मिळालंय का या निवडणुकीच्या मार्फत, त्यांना एक विश्वास मिळालाय की कुठेतरी आपल्या शहरात ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा बदल होईल। आपण थेट लोकांपर्यंत जाणार आहोत त्यांचे हक्क आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी। 70% मजूर वर्ग आहे। 70% मजूर वर्ग असल्यानंतर ह्या जे गोरगरीब विद्यार्थी आहेत, लोक आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या अशा योजना झाल्या आतापर्यंत की त्यांना रोजगार आपल्या हिवरखेडात मिळणार, अशा कितीक लोकांच्या समस्या आहे। ही सरकार ती सरकार ही योजना आणतीन ते योजना आणतीन या आशेवर फक्त लोकांना गुमराह केल्या जात आहे। आतापर्यंत फक्त चॉकलेटच देत आहेत, परंतु यांच्या समस्या आहेत। पर्यंत येणाऱ्या प्रत्येकाचं मत मला ऐकायचं आहे। यांना जी व्यवस्था पाहिजे, रोजगार पाहिजे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही। हिवरखेडमध्ये पोलीस भरती झाली, आर्मीची भरती झाली, असे कित्येक कॅन्डिडेट गोरगरीब विद्यार्थी हे प्रयत्न करत आहेत। त्यांच्यासाठी कोणतं तुम्ही योजना केली हिवरखेडात? ग्राउंड केलं का? त्यांच्या समोर जाऊन मांडले का? युवकांसाठी त्यांचे प्रश्न घेतले का की तुम्हाला काय पाहिजे काय नाही? कधीतरी त्यांचा विचार केला का? फक्त स्वतःच्याच खुर्चीचा विचार करत आहेत आणि तो पहिल्यापासून केला आहे आणि पुढे पण तोच विचार केला जाणार आहे। स्वतःच्याच खुर्चीचा विचार करताय, जनमानसांच्या मात्र विचार इथे होत नाही, अशा ठोस प्रतिक्रिया येत आहे। पुन्हा आपण एकदा बघणार आहोत। काय वाटतं तुम्हाला, हिवरखेडचा विकास झालाय? हिवरखेडचा विकास मॅडम 50 वर्ष झाले, जो येते तो तसाच राहते, जो येते तो तसाच राहते। सगळे आपलाच विकास पाहतात, जनतेचा जनमानसेचा कोणाचाच कोणी पाहत नाही। काय हवंय हिवरखेडमध्ये? सगळे राजकारणीच हवा आहे। हा, राजकारणी विकास करू शकतो। तो म्हणते मल्ले द्या, तो म्हणते मल्ले द्या, आणि जनतेला म्हणते तुम्ही तुमचे काम करा, निंद्याले जा। गावात हे जे गाव आहे, या गावामध्ये खूप मोठी मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये बाहेरगावचे लोक येतात। 2-4 शाळा आहेत, शाळेतल्या विद्यार्थ्यांना, बाहेरगावच्या नागरिकांना, समस्त नागरिकांना असा त्रास आहे की हे जे मुकाट गुरढोर आहेत ते खूप आहेत। म्हणजे या चौकात असतील, त्या चौकात असतील, काही नंदी असे आहेत की जे शाळेच्या वाहनांना धडका जोरजोरात देतात। असे हादसे इथं झालेले आहेत। शेतकऱ्याचे जे वाहनं आहेत, म्हणजे बंड्या आहेत, त्या बंड्यांच्या अंगावर तो नंदी जातो। हे गुरढोरं मधात बसलेले असतात। मार्केटच्या समोर जे व्यावसायिक मार्केटमधले लोक आहेत, यांच्यासमोर हे गावातले जे पाळीव आहेत, ज्या गावातल्या लोकांनी सोडलेले आहेत, हे अन्नधान्य खाल्लेले घाण करतात। तिथं खूप घाण वास येतो, दुकानाच्या पुढे घाण करतात। तर आमची अशी इच्छा आहे की असं सरकार बनावं की जेणेकरून या गावातल्या ह्या सामाजिक ज्या समस्या आहेत ह्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत। त्याच्यावर नियंत्रण बसलं पाहिजे। सरकारने सध्या मारून आले ते सरकारने सध्या राजमाता गोमातेचा GR काढला आहे, त्याची कत्तल थांबली पाहिजे। कारण अवैध कत्तली भरपूर ठिकाणी होतात, पोलीस प्रशासन कारवाई करते, तर ही कारवाई नगर परिषद प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त करून याचा 100% बंदोबस्त करावा, अशी आमची हिवरखेडवासियांची आणि हिंदुत्ववाद्यांची मागणी आहे। तर इथे मोकाट गुरढोरांचा हिवरखेडवासी म्हणून मी एक सरकारला एक विनंती करतो हिवरखेडवासियांना की सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या शाळा, हिवरखेडच्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यांनी सर्वात जास्त त्यांच्याकडे लक्ष द्यावा, कारण पडेंगा इंडिया बडेंगा इंडिया। दुसरी गोष्ट, गावात माणसांसाठी मूत्री हे ठिकाण कमीत कमी आहेत, बायांसाठी आवश्यक आहे। माणूस कुठेतरी ॲडजस्ट करेल, पण बाया ह्या आवश्यक त्यांना पाहिजे। दुसरी गोष्ट, जे दवाखाने आहेत, इथं दवाखान्यात कुठलाही अर्जंटमध्ये पेशंट जर आला तर त्याला तेलारा किंवा अकोट जावं लागते। त्याला इथं सुरक्षा ते जे काही त्याची सुविधा आहे ते झालेली पाहिजे, त्याला बाहेरगावी कुठं गेले नाही पाहिजे, अशी माझी आपल्या या गावकऱ्यांना जे कोणी येईल त्यांच्यासाठी एक माझं एक हे सांगणं आहे की बा त्यांनी फ्रॅक्चरच्या सुविधा उपलब्ध व्हावा। इथून म्हणजे अकोटला जावं लागते, अकोटला जाण्याचं काम नाही पडलं पाहिजे किंवा तेलारा जाण्याचं काम नाही पडलं पाहिजे। 20 बाधित पेशंट असेल त्याचं इथं ट्रीटमेंट झालं पाहिजे। इथं कामगार जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपलब्ध कराव्या, कंपन्या उपलब्ध करा, मोठे इंजिनियर कॉलेज इथं आणावे, अशी माझी त्या आपल्या गावकऱ्यांना, जे कोणी येईल, जो कोणी इथचा नगर अध्यक्ष होईल त्यांनी इथं असे प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे। अजूनही काही भरपूर सुविधा आपल्या इथं पाहिजेत। सर्वात महत्त्वाचे आपले जे रोड आहेत
ते झाले पाहिजेत. आजूबाजूच्या नाल्या आहेत त्या झाल्या पाहिजेत. अतिक्रमण निघालं कालीपिली पाहिजे. स्टँड पासून तर हे जे मुख्य मार्केट आहे याच्यात अतिक्रमण निघालं पाहिजे. आजूबाजूने 3-3 फुटाच्या नाल्या झाल्या पाहिजेत आणि मधात रोड डिवायडर लागलं पाहिजे, जेणेकरून यायला जायला कोणालाही नागरिकांना त्रास नको. कारण भरपूर नागरिक असे राहतात की जे कोणाला लेण्यात देण्यात नाही आहेत, परंतु त्यांच्याही समस्या मांडल्या गेल्या पाहिजेत अशी आमची इच्छा आहे. मैदानावर लागेल तेवढा कचरा पडेल मॅडम. नाही हिवरखेड नगर परिषदेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? खरं तर नुकताच झालेल्या या निर्णयामुळे या हिवरखेड वासियांमध्ये एक आनंदाचं वातावरण या करत आहे की पहिल्यांदा निवडणूक होत आहे, कुठेतरी यांच्या प्रश्नांना, यांच्या हक्कांना आता वाव मिळणार आहे. परंतु काय समस्या आहेत हिवरखेडमध्ये आणि जनमानसांचं काय मत आहे ते जाणून घेण्यासाठी अजिंक्य भारत न्यूज तर्फे आम्ही इथे पोहोचले आहोत. सर, काय समस्या आहेत? गेल्या काही दिवसापासून इथं नगर परिषद झालेली आहे. बरोबर. पूर्वी इथं ग्रामपंचायत होती, बरोबर. परंतु गाव मोठं असल्यामुळे विकास जे निधी येत होता ग्रामपंचायतला ते कमी प्रमाणात येत होता, त्यामुळे इथचा विकास कमी होत नव्हता. परंतु माननीय आपले आमदार साहेब आहेत प्रकाशभाऊ भारसाकडे, यांनी इथं नगर परिषद करून दिली, त्यामुळे आता भरभरून निधी येणार आहे आणि गावाचा विकास होणार आहे. तत्पूर्वी इथं सुलभाताई दुतोंडे ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांनी गावाचे रोड, नाल्या, रस्ते वगैरे खूप विकास केला आणि आता त्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. आणि गावाला आम्ही एकच आवाहन करतो की सुलभाताई दुतोंडे यांना भरघोस मतांनी निवडून द्या, जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल. कारण की वरही BJPचे खासदार आहेत, सरकारही BJPचंच आहे, महाराष्ट्रामध्ये आमदार साहेबही BJPचे आहेत आणि हिवरखेडमध्ये जर BJP सत्ता आली तर खूप सारा निधी येणार आहे आणि आपल्या गावाचा विकास होणार आहे. हिवरखेडमध्ये जर बीजेपीची सत्ता आली तर खूप सारा निधी येणार आहे आणि आपल्या गावाचा विकास होणार आहे असं वाटतंय, पण खरोखर तो होणार आहे का? काय वाटतं? विकास व्हायसाठी सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा नगरसेवक, नगराध्यक्षा चांगला असणं महत्त्वाचं आहे. आज चांगला नगराध्यक्ष होईल तेव्हाच आमच्या गावाचा विकास होईल. आज आरोग्य समस्या आहे, रस्ते आहेत, नाल्या आहेत, इथं रोजगार नाही आहे, इथं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आमच्या गावातले तरुण मंडळी बाहेर गावात जातात कामाला, शिकण्यासाठी, कामासाठी, ते इथं उपलब्ध झालं पाहिजे. आमचं गाव खूप मोठं गाव आहे, 50,000 लोकसंख्येचं गाव आहे, 50,000 लोकसंख्येचं जवळजवळ गाव आहे. बरं. ग्रामपंचायत सर्वात मोठी होती आमची सगळ्यात मोठी आतापर्यंत, होती, हो. परंतु आमच्या गावातले बरेचसे मंडळी इतर गावात कामाला गेलेले आहेत, ते आमच्याच गावात राहिले पाहिजेत. आमच्या गावामध्ये उद्योगीकरण थोडंफार आलं तर ते इथं राहतील, आमच्या गावाचा विकास होईल. बरोबर. हेच आमची इच्छा आहे की आरोग्य केंद्र हेच सुधारलं झालं पाहिजे. इथचे पेशंट अकोल्याला न जाता इथंच उपचार झाला पाहिजे, हे आमची समस्या आहे. इथले पेशंट अकोला शहरात न जाता सगळे उपचार जे आहेत, कारण कधी इमर्जन्सीमध्ये काही गोष्टी अशा असतात की तो व्यक्ती पोहोचेपर्यंत काही पण अनहोनी होऊ शकते, पण तशी वेळ न येऊ देता हिवरखेडमध्येच जर अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली तर आमच्या युवकांना आणि आमच्या या हिवरखेड वासियांना अकोल्यात जाण्याची वेळ पडणार नाही. आणखी काय मत आहे आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम तर तुमच्या अजिंक्य भारतचं आमच्या हिवरखेडला मनपूर्वक स्वागत करतो. मागही सगळ्यांशी बोलणं होत आहे. मागील अनेक वर्षापासून इथं ग्रामपंचायत होती, आपल्याला माहीत आहे. ग्रामपंचायत असल्यावर पाहिजे तसा विकास या गावाचा होऊ शकला नाही. नगर परिषद ही प्रथमतच झाली आहे. नगर परिषदची पहिलीच निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि लोकांच्या अनेक समस्या आहेत. समस्या नाहीत असं नाही आहे, बरोबर. पण त्या समस्या सोडवायच्या कशा आणि कशा प्रकारे सोडवल्या जातील या बाबतीत आम्ही जेव्हा आमचं भारतीय जनता पार्टीची जेव्हा सत्ता येईल, या नगर परिषद आमचा जेव्हा झेंडा फडकेल, तर या येणाऱ्या 5 वर्षात या शहराचा आम्ही चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. समस्या अनेक आहेत, अनेक पक्षांची, अनेक पॅनलच्या इथं सत्ता होत्या, एकाला कोणाला आपण दोष देता येणार नाही. परंतु निधी न आल्यामुळे, इतकं मोठं गाव आहे, तालुक्या लेवलचं गाव आहे, निधी न आल्यामुळे विकास होऊ शकला नाही. परंतु आता विकास करण्याची हमी आज देतो नाही, 100% देतोय. विकास करण्याची हमी इथे थेट देण्यात आलेली आहे आणि तेही 100% असं म्हणतात आहे. परंतु ते बघणं गरजेचं राहील की आल्यानंतर बीजेपीची जर सत्ता आली तर खरोखर हिवरखेड शहराचा विकास होईल का? 50,000 लोकसंख्या असलेल्या आणि सगळ्यात मोठी ग्रामपंचायत होती, अनेक वर्षाचा पाठपुरावा केल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषद म्हणून जाहीर झालेला आहे आणि निवडणुकी सुरू झाल्या आहेत. आणखी काय वाटतं तुम्हाला? मॅडम, मैं हिंदी में बताऊंगा. जी, तसं मी जरूर. मराठीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता है, शिवसैनिक है. जी. अभी बोल रहे हैं यस कि वो यस बीजेपी का इन्होंने बोल बोला रहे है. हैं। जी। मैं मुद्देसूद बात करने की कोशिश करूंगा. भाजपा समर्थित सत्ता 10 साल हिवरखेड़ में थी. इन लोगों का आज का, मेरी बात होने दो पहले, पूरे बीच में दबाव मत डालो.
हाँ मेरे को बोलने दो, मैं ऑन द स्पॉट बोल रहा हूँ, मैं मुद्दे के साथ में बोल रहा हूँ, ठीक है। 10 सर 1 मिनट, मेरा बोलना ये है कि आपका पक्ष उन्होंने सुना है, अब उनका पक्ष सुनते हैं, फिर मैं आपके पास आऊंगी, ठीक है। 10 साल यहाँ पर इन लोगों की सत्ता थी। आज भी आप इनका वचननामा देखोगे तो वही है, हम रास्ते देंगे, हम नालियां बांध के देंगे, हम गटार बांध के देंगे, हम शौचालय बना के देंगे, हम मूत्रिका बना देंगे। इससे आगे की सोच है नहीं क्या? महिलाओं के लिए आप क्या करोगे, पूर्व युवाओं के लिए आप करोगे, क्या करोगे? 30 साल यहाँ पर मैडम कांग्रेस की सत्ता थी। कांग्रेस के लोगों का ऐसा विषय हो गया कि इन्होंने आयत पार्सल उम्मीदवारों को अपना टिकट दिया। यहाँ पर राष्ट्रवादी जैसे शरद चंद्रजी पवार जैसे बड़े पक्षों को फोड़ करके दबा करके इन्होंने यहाँ पर टिकट दिया। उनका जो तुतारी बजाने वाला आदमी था उसको थका करके उन्होंने पंजा यहाँ पर हाथ में दिया। यहाँ पर प्रहार दिन दहाड़े लोगों के सामने बेची गई। मैं सिर्फ शिवसेना के माध्यम से पूरी जनता को इतना बताना चाहता हूँ हिवरखेड़ में कि हम अगर सत्ता में यहाँ पर आते हैं या हम हमारे लोगों को आप चुन करके देते हो तो हम यहाँ पर युवाओं को सक्षम बनाएंगे। उसके हाथ में से दारू की बोतल लेकर के हम उसके हाथ में कलम देंगे, किताब देंगे, कंप्यूटर देंगे। ये काम हम लोग यहाँ पर करेंगे। ऐसा हम यहाँ पर आपको बताना चाहते। रही विकास की बात, विकास सिर्फ खुद के घर बनने से विकास नहीं होता। जनता का विकास अगर करना है तो जनता का विकास करो, तब विकास होगा। जनता का अगर विकास करना है तो जनता की सुनोगे, उनके लिए कुछ करोगे तो विकास होगा। अभी बीजेपी का आपने सुना है, अभी ये शिवसेना उद्धव ठाकरे जी के गढ़ के है, बहुत सारे यहाँ पे इनका कुछ कहना है, उसके ऊपर हम सुनेंगे। हमारे सलमान जी ने आपको बहुत अच्छे मुद्दे बताए कि आपको बता दूं कि यहाँ ग्राम पंचायत में 10 साल से भाजपा की सत्ता थी नहीं। हाँ, हम आमदार स्टेट पे सेंट्रल पे जरूर थी। तो आप चेक कर लीजिए, तुम्ही चेक करून घ्या मॅडम की मागच्या 70 वर्षात 60 वर्षात जो काही निधी नाही आला तो मागच्या 10 वर्षात आला आणि पुढे आमचं विजन हेच आहे। आम्ही थेट तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। भ्रष्टाचार या लोकांवर लागले मॅडम। 1 मिनिट, तुम्ही यांनी प्रश्न विचारला 10 वर्षात सत्ता नव्हती, यावर उत्तर काय? मॅडम दर 5-5 वर्ष यांचा सरपंच या ठिकाणी राहिला, जिल्हा परिषद सत्ता यांच्या हातात होती। या लोकांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीच केलेलं तर नाही। तुम्ही आता मान्य केलंय 5-5 वर्ष सत्ता होती सरपंचाची नाही मॅडम, सरपंची नव्हती इथं, प्रहारचा सरपंच होता, इथं काँग्रेसची सत्ता राहिली आहे, इथं सगळ्यांची सत्ता राहिली आहे, फक्त भाजपची नाही। फक्त भाजपची कंटिन्यू हे लोक खुर्चीवर बसलेले आहेत। जिल्हा परिषद मध्ये यांचा जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी होता, भरपूर निधी या ठिकाणी होता, पण भ्रष्टाचाराशिवाय या लोकांनी काही ऐका ना, हे जे बोलतायत एकदम चुकीची माहिती तुम्हाला पोहोचवल्या जात आहे। तुम्ही सुद्धा माहिती अधिकाराच्या अंतर तुम्ही चेक करू शकता की आमचा निधी किती आला आणि यांना वाटतंय भ्रष्टाचार सर्वात महत्त्वाचा गेला कुठं रोड आपण 1 मिनिट अहो तुम्ही समजदार आहात, निधी हा खर्चातच जात असतो, निधी कोणी खिचात नाही ठेवत। आपण 1 मिनिट, आपण इथे थोडीशी सांगता मी करत येईल। निधी हा खर्चात जात असतो आणि तुम्ही तेव्हा का आवाज नाही उठवला? कारण तुम्ही दुसऱ्या पक्षात होते म्हणून तुम्ही आवाज नाही उठवला। वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेलं आहे मॅडम, छापून आलेलं आहे की या लोकांनी आजच का आवाज उठवत आहे? तुम्ही आजच का आतापर्यंत तुम्ही आवाज का नाही उठवला? 10 वर्षात तुम्ही कुठं होते याचं उत्तर द्या ना। 10 वर्षात तुम्ही 10 वर्षात कुठं होते? मॅडम 1 सेकंड, आपण जसं हिवरखेड शहरात आलेलो आहे, आक्रोश दिसतोय। अनेक सत्ताईकरण जे आहे, ज्यांना सत्ता हवी आहे या शहरामध्ये, विकास हवा आहे, त्यांचं आपण मत ऐकलं आहे। यांचं म्हणणं आहे की उबाटावाल्यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष झाली बीजेपीची सत्ता होती, परंतु बीजेपीचं म्हणणं आहे की प्रहार असेल, इतर पक्ष असतील, त्यांची 5-5 वर्षात सरपंच आलाय। परंतु यांचा आरोप हा आहे किंवा यांचं म्हणणं हे आहे की त्याच्यासोबत या सत्ताकारांचा उठणं बसणं होतं। हातात होती मॅडम, उपसरपंच पद यांच्या हातात होता मॅडम। ह्या सगळ्या गोष्टी यांच्या आहेत यांच्याकडे, पण मॅडम जिल्हा परिषद नगर परिषद व्हावी यासाठी आमच्या थांबा ना, सलमानजी बोलू द्या। सलमानजी मेरी एक बात सुनिए सर प्लीज। यस सर सुनिए, मेरी बात सुनिए। जी मेरी बात सुनिए। अभी सलमान जी भी मेरे साथ है, ये ठीक है। विकासाच्या मुद्द्यावर यस, आपका हुआ है। मुझे ऐसा लगता है कि अभी सामान्य जनता के पास जाएंगे, उनको पूछेंगे। ग्राम पंचायत मार्फत एक शॉपिंग सेंटर साठी 2 मजली इमारत झालेला आहे, पण आज रोजी तिथे वीट पण ठेवलेली नाही आहे। 1,96,00,000 रुपयाचा जिवंत घोटाळा असल्याचं माझं मत आहे। डायरेक्ट स्पष्ट मत आहे। आजपर्यंत जे काही राजकारणी होऊन गेलेले आहेत, या राजकारणीनं जे काही निधी आले त्या पद्धतीनं सर्व पद्धतीनं आपापल्या निधी लावून चुकले आणि कुठं निधी अडलेली आहे। त्या माध्यमातून काही पक्षांनी काही निधी नसल्यामुळे
काही व्यवस्था पूर्ण झाली नाही आहे. आणि त्याच्यानंतर काही पक्षावालीनं काही घोटाळा केलेला आहे, काही पक्षावालीनं कोण्या पद्धतीनं आपापल्या पद्धतीनं सर्व पद्धतीनं हँडल करून निधी जसा दिला तशा त्यानं कार्यक्रमही केलेले आहेत. जेवढी सत्य आली आहे त्या सत्याने फक्त पैसे खाण्याचं काम केलं असं थेट जनसामान्याचं मत येत आहे. त्यांनी फक्त भ्रष्टाचारी आहेत, एक नंबरचे भ्रष्टाचारी आहेत. आतापर्यंतचे या 10 वर्षातील सत्ताधारी जेही आहे त्यांनी सरळ भ्रष्टाचारच केलेला आहे. तर आता थेट तुमच्यापर्यंत आहे. सरळ भ्रष्टाचाराचा आरोप आहे, काय म्हणाले याच्यावर? सर्वात पहिले जे युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून जे शॉपिंग सेंटर आहे, गावातली जे जागा आहे त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर उभारलं जाईल. त्याचप्रमाणे महिलांसाठी जो बऱ्याच वर्षापासून इथं मुतारी नाही आहे किंवा शौचालय नाही आहे, टॉयलेट नाही आहेत, तर त्या पद्धतीनं जे BOT तत्वावर आपल्याला करता येईल ते आपल्याला प्रयत्न राहतील. त्यासोबतच जे काही पेंडिंग प्रस्ताव आहेत, म्हणजे तालुक्याचा प्रश्न बरेच वर्षाचा पेंडिंग आहे आणि हे जे नगरपालिकेच्या बाबतीत आहे इथं सर्वपक्षीय लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. काही कोणा एकट्याला हे नाही, सर्व विरोधी लोक असतील, पक्षाचे लोक असतील, सगळ्या गावांनी प्रयत्न केले आणि सर्वांनी. आणि एकदा कोणताही माणूस निवडून गेल्यावर तो काही एका पक्षाचा नसते, ते सगळ्या लोकांनी. आपके चैनल का शुक्रगुजार हूँ कि आप यहाँ तक आए और यहाँ के हिवरखेड़े के जो समस्या है उसको जानने की आपने कोशिश की है. आप लोगों ने बीजेपी वालों से भी बात किए, ठाकरे गढ़ से भी बात किए, सभी पक्ष के यहाँ पे लोग हैं. कांग्रेस वालों से भी अभी आगे बात करेंगे आप. मेरा यही बोलना है कि आपको किसी ने बोला कि हिवरखेड़ नगर परिषद हम लोगों ने करके दिए, हम आएंगे तो हम विकास करेंगे गांव के अंदर. तो सारे ही पार्टियां लॉलीपॉप देने का काम करेंगे मैडम. यहाँ पर कांग्रेस वाले आएंगे, बीजेपी वाले आएंगे, राष्ट्रवादी वाले आएंगे. क्योंकि बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो रही है और स्टूडेंट लोगों को भी और बहुत सारे लोगों को भी. स्टूडेंट लोगों को क्या प्रॉब्लम है कि उस रोड से जैसे हर रोज जाना पड़ता है तो हर रोज़ जाना पड़ता है मैम, और वहाँ के बहुत सारे बच्चे यहाँ पे स्कूल में आते हैं, कॉलेजेस में आते हैं, बहुत सारी दिक्कतें हैं. बहुत सारी दिक्कतें. तो अभी आता तुमचं मत काय, प्रश्न काय विचार? प्रश्न माझा असा आहे की 70 वर्षापासून ही ग्रामपंचायत होती, महाराष्ट्राची सर्वात मोठी ग्रामपंचायत होती, पण त्या मानाने या गावाचा विकास झालेला नाही आहे. इथं मूलभूत सुविधा काय पाहिजे, सरकारी दवाखाना असं उत्कृष्ट दर्जाचा पाहिजे, चांगल्या प्रकारचे इंजिनियर कॉलेज किंवा सायन्स कॉलेज नाही आहे. इथं रस्त्याची अवस्था पहा तुम्ही, या गावातले रस्ते. सध्या दवाखान्याची परिस्थिती कशी आहे आता इथे? सध्या गावाची काय परिस्थिती आहे तुम्ही जास्त, साधारणतः टॅबलेट अवेलेबल नाही आहे तिथं. पोट दुखलं तर आपल्याला ते म्हणतात अकोटला जा, अकोल्याला जा, तेलाऱ्याला जा. इथं ते मूलभूत सुविधा पाहिजेत. त्यानंतर गावाचा हा रस्ता पहा तुम्ही, मेन रस्ता हा किती अरुंद आहे, याचं अतिक्रमण हटलं पाहिजे. आणि घरकुलांचे जसं कामं होतात ते माणूस पाहून होतात, सर्वसाधारण माणसाला घरकुल मिळालं पाहिजे. कुठल्याच प्रकारचा विकास आतापर्यंत तुम्हाला दिसलेला नाही आहे. ओके, ठीक आहे. यानंतर युवा वर्ग माझ्यासोबत जोडलेला आहे. अजिंक्य भारतची टीम इथे आहे आणि आपला आज नगर रणधुमाडीमध्ये आज तुमचे प्रश्न आम्ही इथे जाणून घ्यायला आलेलो आहोत. तुमचे आभारी आहोत, तुमचा जो माइक आणला आम्ही तुम्हें. मैं ये बोल रहा कि सबसे पहले राजकारण लोग बोलो, पहले बीजेपी में अलग जाता, कांग्रेस में अलग जाता, राष्ट्रवादी में. नहीं, यहाँ पर अभी राजकारण नहीं होगा, बस आप राजकारणी लोगों से बात हुई. अभी तक 6 गाड़ियां कचरे के आए थे ग्राम पंचायत में. अभी तक 6 गाड़ियां, एक वार्ड में अभी तक एक गाड़ी घूमी नहीं. और एक ही ट्रैक्टर है पूरे गांव में, 50,000 आबादी में एक ही ट्रैक्टर घूमता पूरे गांव में. कचरा जाके नाले में हमको फेंकना पड़ता उधर. ये विकास कहाँ गया? पानी आता, इतने नाले बहते कब्रस्तान के सामने. वो स्कूल है, बच्चे वहाँ से आते, पूरे स्कूल के ढिंगाने हुए है. वो जिला परिषद स्कूल है, चारों तरफ गंदगी ही गंदगी है, कचरे का कुछ आठवडी बाजार घाणीचं साम्राज्य आहे, तिथं कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. तुमचा काय प्रश्न आहे सर? माझा प्रश्न हाच होता ना. अच्छा, मला सांगा, दवाखान्याचं जसं त्यांनी सांगितलंय, दवाखान्याचं शिक्षणाचं काय बोलाल तुम्ही? खाने में तो कुछ भी सुविधा नहीं है. वहाँ जाते बड़ा बेड पे तो ऐसे सायरप नसते तिथं, खोकल्याची सायरप नसते तिथं. बऱ्याच वेळा गेल्याच्या बाद खोकल्याची औषध सुद्धा भेटत नाही तिथं त्या सरकारी दवाखान्यात. मिलेंगी खांसी की. आता तुम्ही बोला. दवाखाने में कुछ सुविधा नहीं है, इतनी तो धूल पड़ी हुई थी, वहाँ डॉक्टर रहता ही नहीं. पहली बात तो नाराज, कुछ काम की बात नहीं, वहाँ क्या फायदा, उतना दिन मिला कुछ. जे आता नगरातून समजा जनतेतून नगराध्यक्ष होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग आता हे जनता निवडून देणार आहे, आता काही सदस्य निवडून देणार नाही आहेत. हे जिंदगी आयुष्यात आम्ही पहिल्यांदा तो निवडून देणार आहोत. या गावाला समजा नगर परिषद आता फर्स्ट टाइम झाली, बरोबर आहे. मग जे निवडून येतील अध्यक्ष, हे ना गावातले बेरोजगाराचा विचार करायला पाहिजे ना. अगदी बरोबर. जसं समजा आता ग्रामपंचायतच्या खोल्या बांधल्या होत्या, मग आता ग्रामपंचायतच्या ज्या खोल्या बांधल्या ह्या ग्रामपंचायतच्या खोल्या लिटरला भेटायला पाहिजेत की गरीबाला भेटायला पाहिजेत. आम आदमी प्रश्न आहे
जर समजा आता त्याची बोली ठेवायला पाहिजे, आता त्याची बोली कशी ठेवायला पाहिजे की बाबा 50,000 रुपये ठाईक रक्कम असायला पाहिजे. जर ते ग्रामपंचायतची खोली 4 लाखात जाणार आहे तर सर्वसाधारण माणूस 4 लाखात खोली घेऊ शकते काय? मग 4 लाखात जर तो ते ग्रामपंचायतची खोली घेणार आहे तो रोजगार कसा उपलब्ध करून घेईन तटी? त्याच्यानं होते का एवढं करणं? मग माझं म्हणणं कसं आहे, तुम्ही पुऱ्या गावात नगर परिषदच्या खोल्या बांधा तर आपण गावातल्या लोकांना रोजगार द्या. जे बेरोजगार खरं आहेत तेलेच तुम्ही रोजगार द्या ना. जे लोक तुम्ही रोजगार आहेत सांगा ना, तुम्ही ग्रामपंचायतच्या खोल्या कोणाला द्यायला आतापर्यंत? एक तरी गरीब माणूस आहे काय? मग माझ्यासारखा गरीब माणूस बी तरी अर्ज भरते तरी 50,000 रुपयाची मला अवकात आहे, मी 50,000 भरू शकतो. पण तटी जर 4 लाखाची खोली बोलणार आहे कोणी, मी 4 लाख देणार कुठून? पहिलेच तुम्ही बेरोजगार आहो समजा, त्याच्यात मी 4 लाख कुठून आणून बेरोजगार माणूस? मग गावातले जे ग्रामपंचायतचे जे निर्णय असतात, बरं त्याच्यात काय झालं, त्याच्यात बाहेरगावच्या लोकांनी बी समजा अर्ज भरले होते. मग गावाची घरपट्टी आमची, गावाचं मतदान आमचं, गावाची नळपट्टी आमची, गावाचा सरपंच आम्ही निवडून देतो. मग बाहेर गावातले लोक त्याचा अर्ज भरतील काय? मग जर सकाळी जर मतदान मागायला आले तर त्याचा अर्ज आम्ही असं म्हणावं काय तुम्ही खंडाळायला जा आता मतदान मागायला? मग जे गावाची जे समजा गाव नगर परिषद आहे, जेनं समजा आता इमारत बांधली, समजा संकुल बांधले, मग त्या संकुलमध्ये अधिकार कोणाचा राहील, गावातल्या लोकांचा की बाहेर गावच्या लोकांचा? मग हे कोण करायला पाहिजे की आम्ही सांगायला पाहिजे? सर आपका भी कोई सवाल? मैडम ये मटन मार्केट के बारे में बोलना चाह रहे हैं. जी जी बोलिए. मटन मार्केट मैडम, मटन मार्केट है इतनी बड़ी पूरे गाव की. तिथं मटन मार्केटमध्ये आम्हाला खोल्या नाही आहेत, भाड्याच्या खोल्यामध्ये राहावं लागते. एक मटन मार्केट बांधून दिलं तिकडे बाजारामध्ये, तिकडे सर्व लोक घाण करतात. संचालनी आहेत त्यांना, ते तिकडे येऊन आमच्या मटन मार्केट समोर घाण करतात. आम्ही त्याच्यामध्ये जाऊ का? आम्हाला आणखी मटन मार्केट बनवून नाही भेटली. आम्ही ना आतापर्यंत 6 अर्ज दिलेले आहेत ग्रामपंचायतला की आम्हाला मटन मार्केट बांधून द्या. आम्ही जागा पण सांगितले की इथं जागा आहे तिथं बांधून द्या, पण आम्हाला आतापर्यंत मटन मार्केट बांधून मिळाली नाही. आम्हाला नोटीस देत आहे की अटून दुकानं उचला. आम्ही तिथून दुकानं उचलू, आम्ही करावं कुठं? आम्ही खावं काय? आमच्या दुकानं बंद झाल्यावर आम्ही करावं काय? आम्हाला काय देतील? आम्ही मटन मार्केट बांधून मागत, आम्हाला मटन मार्केट बांधून मिळत नाही आहे. आता हे आम्हाला मतदान मागायला येत आहे, आम्ही याला मत द्या, हे निवडून येतील. हे निवडून आल्यानंतर आम्हाला करतील काय आमच्यासाठी? तुमचाही काही प्रश्न होतो? मॅडम इथं विकास झाला, पण फक्त बीजेपीच्या 4-5 लोकांचा, काँग्रेसच्या 4-5 लोकांचा आणि कोणत्या दुसऱ्या पक्षाचा फक्त एवढ्या लोकांचा विकास झाला. आणि म्हणजे एवढ्या लोकांचा विकास झाला म्हणजे सगळ्या जनतेचा विकास झालेला नाही. इथं फक्त काय असते, बीजेपीचे 4-5 लोक मिठवरके बोलतात, येतात पिठवरके बोलतात, बाकी फक्त शिकून सोडलेले लोक इथं येऊन बोलतात. बाकी कामासाठी इथं कोणीच आलेलं नाहीये. काम आहे मॅडम इथं काय आहे माहिती आहे का, हे राजकारण हिवरखेडचं असं इतकं गंद राजकारण आहे की पूर्ण महाराष्ट्र असं कुठं राजकारण नाहीये. इथं काय आहे माहिती आहे का, इथं ना यंगस्टरचं पाहिलं जाते ना कोणत्या दुसऱ्या बुजुर्ग माणसाचं पाहिलं जाते. इथं मॅडम सगळ्यात जास्त अकोला जिल्ह्यात जर इथं आर्मीत लागलेले पोरं हिवरखेडचे आहेत मॅडम. त्यासाठी एक मॅडम स्वतः एक म्हणजे रनिंगसाठी कधीतरी बनवून दिलेलं नाही मॅडम अजूनपर्यंत. तर फक्त मॅडम या गोष्टी 40-50 हजार लोकसंख्येचं गाव आहे. याच्या मानानं कमसे कम लगभग 4 ते 5 एकर क्षेत्रफळ येले ग्राउंड बनवून द्यायला पाहिजे. हा हे आम्हाला जिल्हा परिषद मध्ये जावं लागते प्रॅक्टिस करायला. जरा असं काय ते बॉल बाहेर आला तर ते शिक्षक लोक कल्ला करतात. हा यायले पहिले ते नगर परिषदच पडलं. सगळ्या गोष्टी डिबेट करतात, बाकी जे काहीच नसते. एकच विचार असते, यानं नगर पंचायत केली त्यानं केले, काहीच कोणी केले नाही आतापर्यंत झोपलं होती का सगळे लोक? आतापर्यंत कुठे गेले राजकारणी? आतापर्यंत कुठे गेले? आता झाली तर सगळे म्हणतात बीजेपी वाले करतात मी करतो, राष्ट्रवादी म्हणते मी करतो, सगळे करतो म्हणतात. पण आतापर्यंत का नाही केलं तुम्ही ना? सगळ्या गोष्टी ह्या फक्त कशा आहेत, सध्या स्वतः डिबेट पुरतात मॅडम. नंतर हे सगळे एका जागी येऊन बसणारे लोक आहेत. मॅडम सगळे एकच आहे. राजकारण आहे मॅडम, एक कुठं एक कुठं जाते. फक्त जो सामान्य माणूस आहे त्याला आजपर्यंत मॅडम कधीच समोर नेलेलं नाहीये. कारण माहिती सांगतो मॅडम तुम्हाला, बीजेपीतला माणूस त्याला तिकीट भेटलं नाही, कुठे चालला तो त्याचे गुण गायते, दुसरा कुठे जाते तो त्याचे गुण गायते. पण सामान्य नागरिकांना आतापर्यंत कोणी तिकीट दिलं ना, कोणत्या गोष्टीसाठी त्याला पाठपुरावा केला आजपर्यंत. फक्त स्वतःसाठी भलं केलं त्यांचं. फक्त 4-5 लोक याचे 4-5 लोक त्याच्या फक्त स्वतःचा भला झाला. आजपर्यंत कोणत्याच जनतेचा भला झालेला नाही आणि कोणताच विकास झालेला नाही. इथं फक्त 4-5 लोकांचा विकास झालेला आहे सगळ्या गोष्टी. खूप सारे प्रश्न इथे आम्ही आता जाणून घेतले लोकांचे, जनतेचे, आणि आता असेच प्रश्न जाणण्यासाठी थोड्या वेळानंतर परत तुम्हाला आम्ही भेटीला येणार आहोत. धन्यवाद. हा हे आज तुम्ही जे जनता अदालत म्हणाला शॉर्टकटमध्ये, मी याच्यापूर्वी राजकारणात होतो बी, आता सध्या बी आहे. पण हे सिर्फ राजकारणाच्या हिशोबानं बोलून राहिले. इथं आता जे नगर परिषद झाली त्या नगर परिषदमध्ये आपल्याला काय आवश्यकता आहे, शहरासाठी काय आवश्यकता आहे, त्याच्यासाठी कोण हा लायबल माणूस आहे याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. हे म्हणतात त्यानं हे नाही केलं, त्यानं हे नाही केलं. आज इथच्या शाळा अशा गोष्ट पडल्या की त्या शाळा जर हे जिथले विद्यार्थी अति लोक आहेत याच्यातले मला तुमचा कोणाचा विद्यार्थी सरकारी शाळेत आहे, स्वतः आपण अंगीकारत नाही, सुधारणा अंगीकारत नाही आणि दुसऱ्यावर जो देतो. त्याच्यापेक्षा या येणाऱ्या इलेक्शनमध्ये
असा कोण आहे की जो आपल्याला साथ देईल? आणि साथ माणसाच्या साथीनं चालत नाही. राजकारण हे वरून खालपर्यंत चाललं तर ते होते, नाहीतर राजकारणात असा एक इश्यू होते की खाली सत्तावर अलग सत्तावर, तर त्याच्यानं सुधारणा होत नाही. त्याच्यानं माझी जनतेला रिक्वेस्ट आहे की पहिली नगर परिषद आहे, सोचून समजून मतदान करा. वरपर्यंत खाली ज्याची सत्ता आहे, जेणेकरून आपल्याला अडथळा जाणार नाही. कारण इथं भरपूर महत्त्वाचे मुद्दे आहेत. इथं सरकारी दवाखाना एक महत्त्वाचा आहे, शाळा इथं महत्त्वाच्या आहेत. गरीब जनतेला याच्यापुढे शाळेपासून मुकावं लागेल. कारण काय की एवढे मोठे पैसे देऊन गव्हर्नमेंटच्या शाळा सोडून या सरकारी शाळेत कोणी ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्याच्यानं इथं जो माणूस आहे जो स्वतःचा खर्च बी करू शकते. राजकारण हे करायसाठी असते, पण काही ना काही त्याच्यात योगदान देणाराही माणूस पाहिजे ना. फक्त 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी बाहेर गावून या, एक तर राजकारणासाठी राजकारण करा, हा विषय नाही. हे बाकीची जनता बोलून राहिली मागचं हे असं नाही झालं त्याचं. आता पुढे काय करावं लागते आपल्याला? पुढे कोणता लायबल माणूस आहे तो निवडून द्यावा लागते, याच्यावर विचार करा. आणि जो जनतेच्या सेवेत तयार राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरपासून तर खालपर्यंत BJPचं सरकार आहे. म्हणजे मी BJPला द्या हे म्हणत नाही, पण न दिल्यास त्याचे वाईट परिणाम असे होतील की किती म्हटलं तर राजकारण ठिकाणी केलंच जाते. तर निधी जर वेळेवर आली नाही, निधी कोणाच्यानं अडवले जात नाही. ते BJP असो, काँग्रेस असो, कोणी असो. BJP जे शहराला आली ते मिळणारच आहे. पण तुम्हाला आज भूक लागली आणि जेवण जरी भेटलं ते जर 6 महिन्यांनी जेवण भेटलं तुम्हाला सांग, तशी जनता मेली नाही पाहिजे. त्याच्यानं राजकारण करा, पण वरून खालपर्यंत सत्ता एक असली तर आपला डेव्हलप लवकर होईल. कारण इथं रेल्वे स्टेशन बी झालं, सध्या आता इथच्या शाळा बी व्यवस्थित करायच्या आहेत, दवाखाना व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानं निधीची खूप सक्त गरज आहे. निधीची खूप सक्त गरज आहे असं यांचं म्हणणं आहे. पण पुन्हा एकदा ठोस मुद्दे त्यांनी मागितले. अजिंक्य भारत न्यूजचं सुद्धा आपल्या सगळ्यांना, मला जे दर्शक बघत आहेत सध्या, त्यांना हे सांगणं असेल की नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक म्हणजे तुमच्या शहराचा विकास तुम्हाला कसा हवा आहे. विकास म्हणजे मूलभूत गरजांव्यतिरिक्त तुमच्या मुलांसाठी शाळा व्यवस्थित आहेत का, आरोग्य सुविधा व्यवस्थित आहेत का, ह्या बेसिक गरजासोबत आणखी तिथे काय असं करता येईल. काही एखादा रोजगारासाठी जर शहर मोठं असेल तिथे काही एखादा उद्योग आणता येईल का, MIDC सुद्धा होऊ शकेल का. असोसिएशनचा अध्यक्ष आहे, मेडिकल लोकांचा अध्यक्ष आहे. मला सगळ्या लोकांशी संबंध येतो. जास्त करून हिवरखेड येथे शेतकरी लोक आहेत, शेतकरी वर्ग आहे. आणि इथं छोट्या सामान्य ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी लोकांना 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यायचं जरी काम पडलं तरी आज या गावात मी 60 वर्ष झाली गेली राहतो आहे, तरी 100 रुपयाचा स्टॅम्प घेण्यासाठी त्याला तिल्लारा तहसील इथं जावं लागतं. आजही ती परिस्थिती आहे. ती व्यवस्था आजपर्यंत कुठल्याही पक्षाने इथं केलेली नाही आहे. आणि तहसील कार्यालयाचं कोणतंही काम करायला त्याला इथं जावं लागतं. नगर भूरचना असेल, कोणाचा प्लॉट मोजणी असेल, कोणाची शेती मोजणी असेल, तर प्रत्येक कामाला त्याला तहसील म्हणून तिथं जावं लागतं. हिवरखेड हे गाव तेल्हारा तहसीलपेक्षा जास्त मोठं आहे. इथं तहसील झालं पाहिजे. आणि इथं व्यवसायाला पूरक असा खूप बिझनेस आहे. सर्व लोक शेतीवरती अवलंबून व्यवसाय करतात आणि शेतीचे लोक जे मेहनत करतात त्यांना त्याच्या सोयी सवलती मिळत नाहीत. कारण की मधातले जे काम करणारे लोक असतात ते माझं तुझं काम करून आणतो, तेच लोक पैसे खाऊन त्यांना मजुरीवरून घरी राहून त्यांना तिथं जाऊन काम करून घ्यावं लागतं. एक विषय. दुसरा विषय तुम्ही म्हणाल मेडिकल संबंधी म्हणून सांगतो नाही. हिवरखेड पासून अकोट 20 किलोमीटर आहे. जवळपास 100 ते 200 लोक रोज अकोटला मेडिकलच्या कामाने जातात. कारण की इथं मेडिकलच्या सुविधा नाहीत. म्हणजे डॉक्टर लोकांनी आणखी कोणीतरी मांडले की आरोग्याच्या मेडिकलच्या सुविधा मात्र हिवरखेडमध्ये नाहीये, सुविधा नाही आहे. लोकांना जावं लागतं. आणि शिक्षणाची म्हणा तर मी आजच्या 30 वर्ष अगोदर अशी मांडणी केली, एक कॉन्व्हेंट स्कूल शाळा म्हणून ना नफा ना तोटा या बेसवर इथं शाळा काढली. यावेळेस इथं सर्व सत्ताधाऱ्यांनी मोठ्या शाळा काढल्या, कारण की त्याच्यातून मोठा निधी येत होता. आतापर्यंत कोणीही अशी शाळा काढली नव्हती इंग्लिश स्कूल. आता भरपूर लोकांनी काढल्या, कारण की त्यात पैसा भरपूर आहे म्हणून. तर अशा सुविधा लहान पोरांना घेऊन इथं बाहेर जाऊन शिकवणं फार कठीण होतं. इथं राहणारे लोक आहेत त्यांना तर अशा सगळ्या सुविधा इथं नाही आहेत. तर इथं तहसील कार्यालय व्हायला पाहिजे, इथं तालुका व्हायला पाहिजे. सर्व पक्षांनी इथं सर्व पक्ष मिळून जे लोक उभे असतील, जे पक्षाचे लोक असतील त्यांनी सर्व विकासाचं, जनतेच्या विकासात्मक काम करायला पाहिजे. जे गोरगरीब जनता आहे, जे सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंतचं ते काम त्यांनी करायला पाहिजे. आता साधारण लोकांचं काम इथं पतसंस्था आहेत, काही पतसंस्था आल्या त्या बुडाल्या, जनतेचा पैसा हा बुडला. त्यांना असं मार्गदर्शन करणारं कोणी व्यक्तिमत्व नाही आहे की बा तुम्ही तुमचा पैसा याच्यात टाकू नका, त्याच्यात टाकू नका, मला कुठल्या निधी बँकेचं नाव घ्यायचं नाही. काही निधी बँकेचा मंजुरात नाही, त्यांना कोणता रजिस्ट्रेशन नंबर नाही, त्या लोकांनी सुद्धा पैसा गोळे केले.
हे सगळं अशा प्रकारचे सगळे गुण इथं सुरू आहेत. इथं डेव्हलपमेंट विकास इथं व्हायला पाहिजे. व्यापाऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक जनसामान्याचा आम्हाला परिचय येतो, त्याचं म्हणणं गाऱ्हाणं आम्ही ऐकून घेतो, त्याच्यामुळे हे सगळं आम्हाला भावना कळतायत. त्यांनी अतिशय महत्त्वाचे 2 मुद्दे इथे मांडले की हिवरखेड शहरात सध्या ह्या गोष्टी नाही आहे. आणखी जनसामान्याच्या काही प्रतिक्रिया. एक आहे या वर्षी काय झालं की पाऊस भल कसा झाला, कास्तकाराले सामान्य माणसाले पीक रामदास भाऊ आमदार असताना रामदास भाऊ बोडके असताना राज्यमंत्री असताना त्यावेळेस हिवरखेडचा प्रस्ताव नगर परिषदेचा चालू होता. त्याला 22 वर्षे झाले. 22 वर्षानंतर गावच्या काही उपोषणाला बसले, काही अन्नदान केलं. त्याच्यानंतर हा प्रस्ताव नगर ग्रामपंचायतमधून जाते जिल्हा परिषदला. आम्ही जिल्हा परिषदला NOC दिली. म्हणजे आमचंही बी तेवढं हक्क आहे, ते योगदान आहे की आम्ही जिल्हा परिषदला दिलं नसतं तर आज नगर परिषद तुम्हाला दिसली नव्हती, झाली नव्हती. जिल्हा परिषदचा अध्यक्ष प्रतिभाबाई भोजने होती. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा. त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीनं जिल्हा परिषदचा ठराव दिला म्हणून तो प्रस्ताव मुंबईला गेला नसता. झालं एक. दुसरी गोष्ट एक, आम्ही वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार उभे केले ते या 7 पैकी प्राध्यापक आहे, सुशिक्षित आहे. उमेदवार आमची कल्पना सुनील अस्वार, ते प्रिन्सिपाल आहे एका कॉलेजची. आणि या 7 पैकी सुशिक्षित तेच आहे आणि पुढे शिके आहे. तुम्हाला नगर परिषदमध्ये तुम्हाला विकास घडायचा असेल तर सुशिक्षित नाही सुशिक्षित, अरे साऱ्यापैकी शिकेल जास्त आहे, ते खोटं नाही. सर्वापेक्षा शिकेल आहे, प्रिन्सिपाल आहे म्हणून. आणि दुसरं म्हणजे आम्ही डॉक्टर उभं करेला आहे, इंग्लिश डॉक्टर उभे करायला आहे. एक मामिडन समाजाची मुलगी B.Ed आणि D.Ed व्हायला आहे, असे B.Ed आणि D.Ed व्हायला आहे. म्हणजे आम्ही जे उमेदवार उभे केले ते सुशिक्षित करायला BA B.Ed डॉक्टर प्रिन्सिपाल करायला आहे. माजी सभापती आहेत मॅडम, हे हिवरखेड सर्वात जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचं गाव आहे. या गावाची आता 8 दिवसानं नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अथक प्रयत्नामुळे आमची नगर परिषद झाली. सर्व श्रेय हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, स्थानिक आमदार प्रकाशभाऊ भासाकर यांना जाते. आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्या सुलभाताई दुटोंडे, गोकुळाताई भोपळे यांचा त्याग आहे. त्यामुळे आमच्या नगर परिषदला हे गाव भारतीय जनता पार्टीला सहकार्य करेल अशी मी अपेक्षा करतो. आज हिवरखेड नगर परिषद झालेली आहे, पण जनतेच्या मूलभूत सुविधा काय, चांगल्या प्रकारचा दवाखाना इथं अवेलेबल नाही आहे. पंचायतच होती तर इथं शहर मोठं असल्यामुळे ग्रामपंचायतमध्ये एवढा निधी येत नव्हता. तरी यांनी काही स्वतःचे खिसे भरले, काही विकास केलेला आहे. आणि आता नगर परिषद झाल्यामुळे काही ना काही विकास होणार अशी आमची अपेक्षा आहे. आणि या हिवरखेड शहरामध्ये एक नवीन अशी बॉडी निर्माण झालेली आल्या पाहिजे. आणि जे जुने आहेत ते आल्याने पाहिजेत निवडून. जे समजा आपल्याला काम करण्याची हमी देऊन राहिले त्याला निवडून द्यायला पाहिजे, ही अपेक्षा आहे. कुठेतरी काम करावं त्यांनी आपल्या हिवरखेड वासियांसाठी, अशी ही भोबळी अपेक्षा आहे.